हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण जीकेचे काही क्वेश्चन्स पाहणार आहोत. आरटीआय ॲक्ट माहिती अधिकार अधिनियम 2005 वर हे सर्व क्वेश्चन्स आहेत आणि तुमच्या येणाऱ्या प्रत्येक एक्झामसाठी फार महत्त्वाचे असे हे क्वेश्चन्स आहेत. तर स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1, माहिती अधिकार अधिनियम 2005 मध्ये असलेल्या अनुसूचींची संख्या किती आहे? माहिती अधिकार अधिनियम 2005 मध्ये असलेल्या अनुसूचींची संख्या, तर ती संख्या आहे 2. ऑप्शन ए. माहिती अधिकार अधिनियम 2005 मध्ये 2 अनुसूची आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या तरतुदीप्रमाणे प्रत्येक विभागात नेमलेल्या जनमाहिती अधिकाऱ्याकडे माहिती मागवण्याकरता कोण अर्ज करू शकतो? तर जनमाहिती अधिकाऱ्याकडे माहिती मागवण्याकरता कोण अर्ज करू शकतो? परदेशी, प्रत्येक नागरिक, संघटना, वरील सर्व. तर आरटीआय ॲक्ट 2005 नुसार जनमाहिती अधिकाऱ्याकडे माहिती मागवण्याकरता प्रत्येक नागरिक अर्ज करू शकतो. ऑप्शन बी, प्रत्येक नागरिक. नेक्स्ट क्वेश्चन, माहिती अधिकाराच्या कायद्यानुसार जर मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवन किंवा स्वातंत्र्य या संबंधात असेल तर ती माहिती विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून किती वेळात देणं बंधनकारक आहे? माहिती अधिकाराच्या कायद्यानुसार जर मागितलेली माहिती ही एखाद्या व्यक्तीचे जीवन किंवा स्वातंत्र्य या संबंधात असेल तर ती माहिती विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून किती वेळात देणे बंधनकारक आहे? तर एखाद्या व्यक्तीचे जीवन किंवा स्वातंत्र्य या संबंधातील माहिती असेल तर ती 48 तासाच्या आत देणे बंधनकारक आहे. तर 48 आवर्सच्या आत ती माहिती देणे बंधनकारक आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जनमाहिती अधिकाऱ्याने कोणत्याही वाजवी कारणाशिवाय अर्ज स्वीकारण्यास नकार दिला किंवा त्या वेळेत माहिती सादर केली नाही किंवा विनंती दृष्ट हेतूने नाकारली किंवा जाणून बुजून चुकीची, अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती दिल्यास त्याच्याकडून किती दंड आकारण्यात येईल? म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याने जर अर्ज स्वीकारण्यास नकार दिला किंवा वेळेत माहिती दिली नाही किंवा विनंती दुष्ट हेतूने नाकारली किंवा चुकीची किंवा अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती दिली तर त्याच्याकडून किती दंड आकारण्यात येईल? प्रत्येक दिवसाला 100 रुपये, प्रत्येक दिवसाला 500 रुपये, प्रत्येक दिवसाला 2000 रुपये की प्रत्येक दिवसाला 250 रुपये? तर अशा अधिकाऱ्याकडून प्रत्येक दिवसाला 250 रुपये दंड आकारला जातो. ऑप्शन डी, प्रत्येक दिवसाला 250 रुपये दंड अशा अधिकाऱ्याकडून आकारला जातो. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. आणि हा दंड मॅक्झिमम 25,000 रुपयांपर्यंत असू शकतो. हा दंड मॅक्झिमम 25,000 रुपयांपर्यंत असू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, माहिती अधिकाऱ्याच्या कायद्याअंतर्गत अपवाद वगळता केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी यांनी माहिती मिळवण्याचा अर्ज मिळाल्यावर किती दिवसात माहिती दिली पाहिजे? माहिती मिळवण्याचा अर्ज मिळाल्यावर किती दिवसात माहिती दिली पाहिजे? 30 दिवसांच्या आत, 60 दिवसांच्या आत, 20 दिवसांच्या आत की 10 दिवसांच्या आत? माहिती मिळवण्याचा अर्ज मिळाल्यानंतर किती दिवसात माहिती दिली पाहिजे? तर ती दिली पाहिजे 30 दिवसांच्या आत. तर काही अपवाद वगळता जनमाहिती अधिकाऱ्याने माहिती मिळवण्याचा अर्ज मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत माहिती दिली पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत कमाल दंड किंवा शिक्षा किती आहे? कमाल दंड किंवा शिक्षा, तर प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपण पाहिलं होतं 25,000. ऑप्शन ए, 25,000 रुपये मॅक्झिमम दंड किंवा शिक्षा आहे. आणि कमीत कमी प्रत्येक दिवसाला 250 रुपये दंड आकारला जातो आणि जास्तीत जास्त 25,000 रुपये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, माहिती अधिकाराच्या कायद्यानुसार काही माहिती प्रकट करता येत नाही. अपवाद कोणत्या कलमांतर्गत दिले आहेत? तर काही माहिती प्रकट करता येत नाही, तर हे अपवाद कोणत्या कलमांतर्गत दिले आहेत? कलम 2, कलम 12, कलम 8 की कलम 17? तर हे कलम दिलेले आहेत कलम 8 मध्ये. ऑप्शन सी, काही माहिती प्रकट करता येत नाही ते अपवाद कलम 8 मध्ये दिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या संस्थेने किंवा संस्थांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार माहिती देणे बंधनकारक नाही? कोणत्या संस्थेने माहिती अधिकार कायद्यानुसार माहिती देणे बंधनकारक नाही? बॉर्डर रोड डेव्हलपमेंट बोर्ड, एव्हिएशन रिसर्च सेंटर, दोन्ही ए आणि बी, वरीलपैकी काहीही नाही. तर कोणत्या संस्थेने किंवा संस्थांनी माहिती अधिकार कायद्यानुसार माहिती देणे बंधनकारक नाही? तर त्या संस्था आहेत बॉर्डर रोड डेव्हलपमेंट बोर्ड, एव्हिएशन रिसर्च सेंटर, दोन्ही ए आणि बी. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. या संस्थांनी माहिती देणे बंधनकारक नाही. नेक्स्ट क्वेश्चन,
माहिती अधिकाराचा कायदा 2005च्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी नियम करण्याचे अधिकार कोणाला आहेत? माहिती अधिकाराचा कायदाच्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी नियम करण्याचे अधिकार कोणाला आहेत? केंद्र सरकार, राज्य सरकार, सक्षम अधिकारी, वरीलपैकी सर्वांना. तर RTI ॲक्टच्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी नियम करण्याचे अधिकार हे केंद्र सरकारला आहेत, राज्य सरकारलाही आहेत आणि सक्षम अधिकाऱ्याला पण आहेत, वरीलपैकी सर्वांना. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. केंद्रीय माहिती आयुक्तांची नियुक्ती कोण करते? केंद्रीय माहिती आयुक्तांची नियुक्ती पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, माहिती निबंधक. केंद्रीय माहिती आयुक्तांची नियुक्ती तर कोण करते? राष्ट्रपती करतात. ऑप्शन बी. केंद्रीय माहिती आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. पुढचा प्रश्न. माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत केंद्रीय माहिती आयुक्तांची संख्या किती? माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत केंद्रीय माहिती आयुक्तांची संख्या कमीत कमी 5 असेल, 10 पेक्षा जास्त नसेल, मर्यादा नाही की वरीलपैकी नाही. तर ती संख्या 10 पेक्षा जास्त नसेल. ऑप्शन बी. ती संख्या 10 पेक्षा जास्त नसेल. नेक्स्ट क्वेश्चन. RTI कायद्यानुसार जम्मू काश्मीर वगळता संपूर्ण भारत व्यापला जातो. जम्मू आणि काश्मीर येथे माहिती अधिकारासाठी कोणता कायदा अंमलात आहे? जम्मू आणि काश्मीर येथे माहिती अधिकारासाठी कोणता कायदा अंमलात आहे? अधिकृत गुपिते कायदा, जम्मू आणि काश्मीर माहिती अधिकार कायदा, जम्मू आणि काश्मीर केंद्रीय माहिती कायदा, RTI वर कोणताही कायदा नाही. तर जम्मू आणि काश्मीर येथे माहिती अधिकारासाठी कोणता कायदा आहे? तर जम्मू आणि काश्मीर माहिती अधिकार कायदा. ऑप्शन बी. जम्मू आणि काश्मीर येथे माहिती अधिकारासाठी जम्मू आणि काश्मीर माहिती अधिकार कायदा हा कायदा अंमलात आहे. नेक्स्ट क्वेश्चन. RTI कायद्याच्या वापरामुळे खालीलपैकी कोणता घोटाळा उघडकीस आला किंवा कोणते घोटाळे उघडकीस आले? आदर्श गृहनिर्माण घोटाळा, कोळसा खाण घोटाळा, 2G घोटाळा. RTI कायद्यामुळे कोणते घोटाळे किंवा घोटाळा उघडकीस आला? तर हे तिन्ही घोटाळे RTI कायद्याच्या वापरामुळे उघडकीस आलेले आहेत. आदर्श गृहनिर्माण घोटाळा, कोळसा खाण घोटाळा आणि 2G घोटाळा. तिन्ही घोटाळे RTI ॲक्टच्या वापरामुळे उघडकीस आलेले आहेत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. माहिती अधिकाराच्या कायद्यासंदर्भात पुढील विधाने वाचून योग्य उत्तर निवडा. पुढील विधाने वाचून योग्य उत्तर निवडा. तर विधान अ. या कायद्याच्या काही तरतुदी हा कायदा केल्यानंतर 21व्या दिवशी अंमलात आल्या. 21व्या नसून 120व्या आहे. हे 120व्या दिवशी अंमलात आल्या. आणि विधान ब आहे. हा कायदा जम्मू आणि काश्मीर राज्यांना सुद्धा लागू आहे. या कायद्याच्या काही तरतुदी हा कायदा केल्यानंतर 120व्या दिवशी अंमलात आल्या. हे विधान बरोबर आहे. त्यानंतर ब विधान आहे. हा कायदा जम्मू आणि काश्मीर राज्यांना सुद्धा लागू आहे. तर हा कायदा जम्मू आणि काश्मीर राज्यांना लागू नाही. तर हे विधान चुकीचं आहे. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. विधान अ बरोबर असून ब चूक आहे. विधान अ बरोबर असून ब चूक आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. RTI ॲक्ट माहिती अधिकार अधिनियम 2005 खालीलपैकी कोणत्या कायद्याला रद्दबातल करतो? RTI ॲक्ट 2005 खालीलपैकी कोणत्या कायद्याला रद्दबातल करतो? अधिकृत गोपनीयता अधिनियम 1923, दिल्ली विशेष पोलीस स्थापना अधिनियम 1946, केंद्रीय दक्षता आयोग अधिनियम 1946, माहिती अधिकार अधिनियम 2002. तर RTI ॲक्ट 2005 हा कोणत्या कायद्याला रद्दबातल करतो? तर माहिती अधिकार अधिनियम 2002 या कायद्याला RTI ॲक्ट 2005 हा रद्दबातल करतो. ठीक आहे. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. माहिती अधिकार अधिनियम 2002. Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, stay healthy, stay safe and take care. Thank you.